राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे सध्या बीडमध्ये मोठी घटना घडते। केजमध्ये सध्या प्रकरण समोर येते ते म्हणजे विलास गुले या नावाच्या व्यक्तीची हत्या झालेली आहे आणि त्याचं संपूर्ण रोज हे बजरंग बाप्पा सोनवणे त्यांच्या मुलांच्या नावावरती सुविधा त्यांच्याशी आपण संवाद करणार आहोत। नेमकं प्रकरण काय या सगळ्याची दखल बघा, या प्रकरणात माझ्या मुलाचं नाव येणं दुर्दैवी आहे, पण ठीक आहे, आलंय. ज्यांना राजकारण करायचं ते करू देत. जे राजकारणात निकम्मी असतात, राजकारणात यांचं काही काम करायची त्यांची तयारी राहिलेली नसते, अशा कुणाच्या तरी आडून वार करायचं काम करतात. त्याच्यामुळे मी त्याला घाबरत नाही। नेमकं हे प्रकरण काय, कारण का ज्या प्रकारे हे प्रकरण जे आहे ते त्यांच्या वैयक्तिक भांडणातून, त्यांच्या वैयक्तिक काही विषय आहेत, काही काही वेगळे वेगळे विषय आहेत जे पोलीस कोणा ऑफ दी रेकॉर्ड करतायत, ऑन दी रेकॉर्ड येतील, त्याच्यातून ते भांडण झालं, भांडणात त्याला मारलं गेलं आणि तो बिचारा जीवानाशी गेला। त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, आपण नक्की आहे। पण ज्याच्यात कुणी जर माझ्या मुलाचं, माझ्या फॅमिलीचं नाव अननेसेसरी घेत असेल, आम्ही दोषी असलो तर आमच्यावर कारवाई कराच हो, पण आम्ही दोषी नसता आमच्यावर घेताय ती दुर्दैवी आहे। पण आम्ही त्याला फेस करू, पोलिसवर माझा भरोसा आहे। बाप्पा, तुम्ही मुंबईत आहात, राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्याकडून तो मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित करण्यात आलाय। काय आता सभागृहात बोलायचा कुणाला अधिकार आहे? सदस्य आहे ना ते आणखी तरी 29 पर्यंत। 29च्या नंतर सदस्य राहील का बघा, 29च्या नंतर सदस्य नाही राहिल्यावर बघू। आता सदस्य बोलू ना, ते बोलू द्या। ज्या प्रकारे तुम्ही म्हणतात की त्याला काय बोलायचं ते बोलू द्या, तो जनता काय करते बघू। 29ला त्याला आमदार होऊ देणार नाही, लिहून ठेवा, लिहून ठेवा। राजकीय हस्तक्षेप जो तुम्ही म्हणताय, राजकीय हस्तक्षेप होतोय, कोण करतोय? आता कोण करतो? तुम्हीच म्हणता ही करतोय, ती बोलतोय, मी कशाला कोणाचं नाव घेऊ? आणखी त्याचं नाव घेऊन बोला एवढा मोठा आहे का? ते पदानं मोठा आहे, वयानं मोठा आहे, सगळ्यांना मीच मोठा आहे, फक्त पैशानं नाही। कारण भिकारी पैसे कमविलेले ब्लॅकचे सगळे आणि वाईट धंदे करायला बी नाही मोठा मी। तुझे सगळे बाकीचे धंदे काढणार, तू काय काय करतो, कुठं कुठं जातो, कुणापाशी असतो, कुठं असतो, किती वाजता असतो, मी एक आता आणखी एक आमच्या भगिनीला साथ मी देणार आहे। चला, पण ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणत त्या प्रकारे सर्व रोष हा त्यांच्याकडे का मुद्दामून बघा, माझा रोष नव्हता एका दुखावलेल्या बापावर, म्हणजे काय म्हणते त्याला, शिफ्टीवर पाय दिला त्याने माझ्या। जखमी वाघाच्या जबड्यात हात घालायचा प्रयत्न करतोय तो, मी जखमी असं त्याला वाटलं, पण मी वाघ आहे, वाघच राहणार। तर आपण पाहतोय या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनवणे यांनी बीडच्या प्रकरणावरती आपल्याशी बातचीत केली। जखमी वाघ आहे असं त्यांना वाटतंय, मात्र मी वाघ नाही आहे, वाघाच्या जबड्यात हात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र 2029ला याचं उत्तर मिळेल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। कॅमेरा पर्सन अवधेश कवी, वैभव पाटील, मुंबई।